छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी। सगळ्या माझ्या लाडक्या बहिणींनो, बऱ्या आहेत ना सगळ्या? ओवाळणी सुरू आहे का महिन्याची? आपल्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा। खरं म्हणजे शाखेला भेट द्यायची होती, इथं तर जाहीर सभा केली। लाडके भाऊ इकडे आहेत आणि सर्वांनाच मी खरं म्हणजे शुभेच्छा देतो। प्रकाश आपला पुजारी आणि आपले लोकप्रिय आमदार प्रकाश सुर्वे आणि महिला आघाडी, युवा सेना सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो। इथं आपले इतर भाषिक पण सगळे लोक। खरं म्हणजे शाखा भेटीला एवढी गर्दी आहे तर जाहीर सभेला किती असेल? आणि 5 वाजल्यापासून तुम्ही थांबलेला आहात, तुम्हाला मी मनापासून धन्यवाद देतो, मनापासून आपले आभार मानतो। आता काल परवाच निवडणूक जाहीर झाली आहे आणि सुपारी फुटली आहे, लगीन घाई सुरू झाली आहे आणि आपण सगळे कामाला लागलेला आहात। मी एवढंच आपल्याला सांगतो की जेव्हा मी मुख्यमंत्री होतो तेव्हा 2.5 वर्षात जे काय काम झालं मुंबईकरांना माहीत आहे। आता त्याच्यानंतर आमची दुसरी इनिंग देवेंद्रजी मुख्यमंत्री आणि आमची टीम या ठिकाणी काम करते आहे आणि गेल्या 3.5 वर्षामध्ये जे काम मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये झालं ते आपल्या सगळ्यांना माहीत आहे। आणि म्हणून या भागातला जो घरांचा विषय आहे, वन खात्याचा विषय, तो आपण प्रायोरिटीने घेतलेला आहे। वन खात्यातल्या लोकांना कुठेही बेघर वाऱ्यावर सोडलं जाणार नाही। इथं आता तुम्हाला टनेल पण इकडून होतोय ना पुढा, आणि त्यामुळे मुंबईमध्ये कॉन्क्रीटचे रस्ते असतील, मुंबईमध्ये इतर सोयी सुविधा असतील, या सगळ्या सोयी सुविधा गेल्या 3.5 वर्षामध्ये आपण या मुंबईसाठी, याचबरोबर क्लस्टर SRAच्या रखडलेल्या योजना ज्या आहेत, घरांचं स्वप्न असतं प्रत्येकाचं आणि म्हणून घरांचं स्वप्न पूर्ण करण्याचं काम आपण करतोय। आणि मी या अधिवेशनामध्ये देखील अनेक निर्णय आपण घेतले। पागडी मुक्त मुंबई करण्याचा देखील मोठा निर्णय घेतला, ओसी देण्याचा निर्णय घेतला, अनेक निर्णय, संजय गांधी उद्यानामधल्या लोकांचा विषय घेतला आहे। त्यामुळे आपण सगळ्यांनी चिंता करू नका। आणि आपल्याला मी एवढंच सांगेन की महायुतीचं सरकार राज्यामध्ये आहे आणि महायुतीच पुन्हा एकदा या महापालिकेमध्ये आली की डबल इंजिनचं काम या ठिकाणी ट्रिपल इंजिनच्या वेगाने पुढे जाईल आणि आपल्या सगळ्यांना न्याय दिल्याशिवाय एकनाथ शिंदे स्वस्थ बसणार नाही। आणि म्हणून महायुतीचा भगवा झेंडा या मुंबई महापालिकेवर आपल्याला फडकवायचा आहे आणि त्यासाठी मी फक्त शाखा भेटीसाठी आलो। पण शाखा भेटीसाठी इथं तर मोठी सभा, जंगी सभा झाली आहे आणि म्हणून मला वाटतं पुन्हा इकडे येण्याची गरज नाही ना। ये तो एक झांकी है, नहीं ये तो ट्रेलर है, पिक्चर अभी बाकी है। आणि म्हणून येत्या 15 तारखेला आपल्याला या ठिकाणी महायुतीला विजयी करायचा आहे आणि 16 तारखेला फटाके फोडायचे आहेत। फोडणार ना? सभी लोगों को मैं बहुत बहुत धन्यवाद देता हूँ, सभी लोगों का अभिनंदन करता हूँ। सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा, मनापासून आपल्याला धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।